लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र। श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्था शिर्डीच्या वतीने नाताळ सुट्टी सन 2023 वर्षाला निरोप आणि सन 2024 नवीन वर्षाचे स्वागतानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या शिर्डी महोत्सवाची तयारी पूर्ण झाली असून या निमित्ताने रविवार दिनांक 31 डिसेंबर 2023 रोजी विविध सांस्कृतिक आणि धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी तुकाराम हुलवळे यांनी दिली आहे। याविषयी हुलवळे म्हणाले की दरवर्षी नाताळ सुट्टी, चालू वर्षाला निरोप आणि नवीन वर्षाच्या स्वागतानिमित्त श्रींच्या दर्शनासाठी शिर्डीत मोठ्या प्रमाणात भाविक येत असतात। संस्थानकडे शिर्डी महोत्सवाकरिता वेगवेगळ्या ठिकाणाहून येणाऱ्या 164 पालख्यांनी नोंदणी केली आहे। या येणाऱ्या साई भक्तांची होणारी संभाव्य गर्दी लक्षात घेऊन मंदिर परिसरात 12,250 चौरस फुटाचे मंडप उभारण्यात आले। तसेच अतिरिक्त निवास व्यवस्थेसाठी साई धर्मशाळा आणि भक्त निवासस्थान 500 रूम या ठिकाणी 34,000 चौरस फुटाचे मंडप उभारण्यात आले। तसेच साई आश्रम भक्त निवासस्थान येथे टेन्साईल फॅब्रिक शेडमध्ये 19,500 चौरस फूट अतिरिक्त निवास व्यवस्था करण्यात आली आहे। साई भक्तांकरिता सुमारे दररोज साधारणतः 15 क्विंटलचे 70,000 मोफत बुंदी प्रसाद पाकिटे आणि विक्रीसाठी दररोज साधारण 30 क्विंटलचे 1,50,000 नग मोतीचूर लाडू प्रसाद बनवण्याचे नियोजन असून उत्सव कालावधीत भक्तांना प्रसाद लाडू पॅकेट सहजतेने उपलब्ध व्हावे यासाठी श्री साईनाथ मंगल कार्यालय, द्वारकामाई समोरील खुले नाट्यगृह, मारुती मंदिरात शेजारी साई कॉम्प्लेक्स, गेट नंबर 1, श्री साई प्रसादालय, सेवाधाम इमारत, शिर्डी विमानतळ आणि सर्व निवासस्थाने या ठिकाणी लाडू विक्री केंद्र उभारण्यात आले आहे। तसेच आवश्यकता भासल्यास अतिरिक्त लाडू विक्री केंद्र उभारण्याचे नियोजन करण्यात आलेले आहे। तसेच या कालावधीत श्री साई प्रसादालयात दररोज अंदाजे साधारणतः 60,000हून अधिक साई भक्त प्रसाद भोजन घेतील असं नियोजन करण्यात आले। तसेच दर्शन रांगेत आणि परिसरात भक्तांना चहा, कॉफी आणि दूध सुलभतेने मिळावे यासाठी साई कॉम्प्लेक्स, साई आश्रम, धर्मशाळा, भक्त निवास 500 रूम, द्वारावती भक्त निवासस्थान, तसेच साई उद्यान इमारत परिसर, नवीन दर्शन रांगा इमारत, शांतिनिवास इमारतीतील दर्शन रांगेत चहा आणि कॉफीची अतिरिक्त व्यवस्था करण्यात आली आहे। या कालावधीत भक्तांच्या सोयीसाठी दर्शन रांग, मंदिर परिसर, साई आश्रम आणि नवीन श्री साई प्रसादालय आदी ठिकाणी प्रथमोपचार केंद्राची व्यवस्था करण्यात येणार असून तातडीने सेवेकरी मंदिर परिसरात नवीन भक्त निवासस्थान, धर्मशाळा आणि श्री साई प्रसादालय येथे रुग्णवाहिका तैनात ठेवण्यात येणार आहे। तसेच सुरक्षेकामी पोलीस निरीक्षक, पोलीस उपनिरीक्षक, पोलीस कर्मचारी, एक शीघ्र कृतीदल पथक, एक बॉम्ब शोधक पथक तैनात असून बंदोबस्तासाठी अतिरिक्त पोलीस निरीक्षक, सहाय्यक पोलीस निरीक्षक, पुरुष पोलीस कर्मचारी आणि महिला पोलीस कर्मचारी तैनात करण्यात येऊन या व्यतिरिक्त संस्थांचे पोलीस निरीक्षक आणि सुरक्षा कर्मचारी असे एकूण 1,000हून अधिक कर्मचारी कार्यरत राहणार आहे। तसेच मंदिर आणि निवासस्थान आणि श्री साई प्रसादालय आदी ठिकाणी येणे जाण्याकरिता जादा बसेसची व्यवस्था करण्यात आली आहे। यावेळी नियोजनाबाबत संस्थांचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी तुकाराम हुलवळे यांनी अधिक माहिती दिली आहे। ओम श्री साईनाथाय नमः। सालाबादाप्रमाणे यावर्षी देखील 25 डिसेंबर ते 1 जानेवारी या कालावधीमध्ये शिर्डी महोत्सवाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। या कालावधीत मोठ्या प्रमाणावर देशातून विविध ठिकाणाहून दिंड्या शिर्डीमध्ये दर्शनासाठी येत असतात। आत्तापर्यंत 164 पालख्यांची नोंदणी करण्यात आलेली आहे। या सर्व भक्तांसाठी संस्थांच्या विविध भक्तनिवासामध्ये व्यवस्था करण्यात आलेली आहेच। याशिवाय सुमारे 46,250 चौरस फुटाची मंडप व्यवस्था अतिरिक्त करण्यात आलेली आहे। दर्शनानंतर मोफत बुंदी प्रसाद देण्यात येतो। यावेळी दररोज साधारण 15 क्विंटलचे बुंदी प्रसाद आणि दररोज 30 क्विंटलचे लाडू प्रसाद वाटप करण्याच्या दृष्टीनं संस्थांमार्फत नियोजन करण्यात आलेले आहे। या वाटपासाठी अतिरिक्त 10 केंद्रांची व्यवस्था करण्यात आलेली आहे। येणाऱ्या साई भक्तांना साई प्रसादालयामध्ये प्रसाद भोजनाची व्यवस्था करण्यात आलेली आहे। दररोज साधारण 60,000पेक्षा अधिक साई भक्त या प्रसाद भोजनाचा लाभ घेतील अशा पद्धतीचं नियोजन करण्यात आलेलं आहे। येणाऱ्या साई भक्तांची सुरक्षा याबाबत काळजी घेण्यात आलेली असून सर्व भक्तांची गुरुस्थान मंदिरासमोर, त्याचप्रमाणे ज्या ज्या ठिकाणी रहिवासी व्यवस्था करण्यात आलेली आहे त्या ठिकाणी आणि इतर गर्दीच्या ठिकाणी भक्तांसाठी प्रथमोपचार केंद्रांची निर्मिती करण्यात आलेली आहे। भक्तांच्या सुरक्षिततेसाठी अतिरिक्त पोलीस तैनात करण्यात आलेले असून पोलीस बंदोबस्त याशिवाय संस्थांचे सुरक्षा रक्षक असे एकूण 1,000हून अधिक कर्मचारी या दरम्यान कार्यरत राहणार आहेत।
शिर्डीमध्ये वाहतूक व्यवस्था सुरळीत राहावी त्यासाठी एकेरी वाहतूक व्यवस्थेची देखील व्यवस्था करण्यात आलेली आहे. भक्तांना निवासस्थानापासून साई मंदिरापर्यंत किंवा श्री साई प्रसादालयापर्यंत जाण्या येण्यासाठी अतिरिक्त जादा बसेसची संस्थांमार्फत व्यवस्था देखील करण्यात आलेली आहे. 31 डिसेंबर 2023 रोजी दुपारी 2 ते रात्री 9:45 विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलेलं आहे. या कार्यक्रमांचा देखील साई भक्तांनी जास्तीत जास्त लाभ घ्यावा असं आवाहन करण्यात येत आहे. याशिवाय रविवार दिनांक 31 डिसेंबर 2023 या दिवशी समाधी मंदिर साई भक्तांना दर्शनासाठी रात्रभर उघडे राहणार आहे. त्यामुळं रात्री 10 वाजता होणारी शेजारती व सकाळी 1 जानेवारी रोजी पहाटे 5:15 होणारी काकड आरती होणार नाही याची सर्व साई भक्तांनी कृपया नोंद घ्यावी. शिर्डी महोत्सव निमित्त आयोजित विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचा आणि ज्या काही दर्शनासाठी विविध सुविधा दिलेल्या आहेत त्या सुविधांचा सर्व साई भक्तांनी जास्तीत जास्त लाभ घ्यावा असं आवाहन मी श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्था शिर्डी यांच्या वतीने सर्व साई भक्तांना करत आहे. याशिवाय दर्शनाच्या वेळीस जी काही गर्दी होणार आहे त्या काळात कोविड प्रतिबंधक नियमांचं सर्व भक्तांनी पालन करावं असं देखील मी या निमित्ताने आवाहन करतो. रिपब्लिकन वार्तासाठी शिर्डी विशेष प्रतिनिधी राजेंद्र दुनबळे, अहमदनगर.